त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि त्याच वेळेला रम्या म्हणत असते, अरे पार्थ प्लीज माझं तू ऐकून घे ना. हे बघ, मी तुला खरं सांगते, तो जो काही बौल होता ना तो फक्त आणि फक्त माझ्यासाठी होता, तो कव्यासाठी अजिबातच नव्हता. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी खरं सांगते की तो बौल मी माझ्या स्वतःसाठी आणला होता आणि मी कव्याला इथे ते फळं खाण्यासाठी दिले होते. तुझा खरंच काहीतरी गैरसमज होतोय असं सुद्धा आता इकडे ती त्याला समजावून सांगत असते. पण पार्थ मात्र अजिबात ऐकत नसतो. तो म्हणत असतो, मला माहिती आहे रम्या, तू आत्तापर्यंत कशी आणि कशा पद्धतीने वागत आलेली आहेस ह्या सर्व गोष्टी मला चांगल्याच पद्धतीने माहिती आहेत आणि त्याचमुळे मी तुला सांगतोय की कव्यापासून 2 हात लांबच राहायचं. त्याच वेळेला आता इकडे मिथुन काका म्हणत असतात, हे बघा, हे आत्ता जे काही तुम्ही वागताय ना ते मला अजिबात पटलेलं नाही आहे. तुम्ही हे असं का वागताय तेच मला मुळात समजत नाही, असं सुद्धा आता इकडे ते लोक बोलत असतात. आता हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की इकडे पार्थ म्हणत असतो, आत्तापर्यंत तू ज्या ज्या पद्धतीने ते वागत आलेले आहेस ना त्या सगळ्या गोष्टी आम्हाला सर्वांना चांगल्याच माहिती आहेत आणि त्यामुळे तीच गोष्ट आम्ही तुला आता इकडे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे जो काही विजय आहे तो विजय म्हणत असतो, 1 मिनिट, तू कुठे निघालेला आहेस? असं तुला इथून कुठेच जाता येणार नाही. त्याच वेळेला पार्थ म्हणत असतो, म्हणजे मला नाही समजलं तुला नेमकं काय आणि कशाबद्दल बोलायचं आहे. तर आता हे सगळं काही होत असताना विजय म्हणत असतो, कारण तू आत्ता खूप जास्त चुकीचा वागलेला आहेस. तुला नाही समजत तू कशा पद्धतीने वागलायस ते. त्यामुळे तू आत्ता ज्या ज्या लोकांना दुखवलेलं आहेस ना त्या सर्व लोकांना तू इथे स्वारी म्हणायचं आहेस. तेव्हा पार्थ म्हणत असतो, 1 मिनिट, तू आत्ता माझ्या घरामध्ये उभा आहेस आणि बाय द वे तुला माहिती नसेल रम्या कशी आहे, पण मी लहानपणापासून तिला बऱ्यापैकी चांगलंच ओळखतो. त्यामुळे उगाचच तू ह्या गोष्टी मला सांगायला जाऊ नको, समजलं का? असं म्हणून आता लगेचच इकडे मानिनी म्हणत असते, पार्थ तुझं काय चाललंय? वेडा आहेस का तू? हे बघ, ते आपल्या घरचे पाहुणे आहेत आणि पाहुण्यांसोबत असं कोणी वागतं का? त्यावेळेला आता इकडे पार्थ म्हणत असतो, आई ह्या गोष्टी तू मला नको सांगूस ना प्लीज, कारण रम्या कशी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे ना. मग तरीसुद्धा तू मला हे सर्व काही का सांगतेस? तेव्हा आता इकडे विजय म्हणत असतो, आत्तापर्यंत रम्या एकटी होती, पण आता रम्या एकटी नाही आहे. आता रम्याबरोबर किती नाही म्हटलं ना तरीसुद्धा इथे तिचा होणारा नवरा म्हणजेच विजय आहे. त्यामुळे तू मला स्वारी म्हणायचं. तेव्हा पार्थ पुन्हा एकदा विजयला ओरडतो आणि तो म्हणत असतो, 1 मिनिट विजय, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आणि ती म्हणजेच की हे बघ, रम्यानेच ती गोष्ट इथे कव्यासाठी आणली होती आणि कव्यासाठी तिनेच ती पपईचा बाऊल आणला होता. काव्या अभ्यासाच्या तंद्रीत एवढ्या होत्या की त्यांनी त्यांच्या हातापाशी असलेला तो पपईचा बाऊलमधून त्यांनी नक्कीच ती पपई खाण्याचा प्रयत्नसुद्धा केला असता. ही गोष्ट तुम्हाला नाही सांगू शकत, समजलं? आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुला सांगतो, इथून पुढे तू माझ्या वाटेला जाऊ नकोस. तेव्हा आता इकडे विजय म्हणत असतो, तू इकडे फार चुकीचा विचार करतोस पार्थ. आतापर्यंत रम्या एकटी नव्हती, त्यामुळे तुला स्वारी म्हणावंच लागेल. पण तरीसुद्धा इकडे आता पार्थ अजिबात स्वारी म्हणत नाही आणि काव्याला तिथून तो घेऊन निघून जात असतो. आणि त्याचबरोबर आता मानिनी इकडे विजय समोर येते आणि म्हणत असते, खरंच विजयराव, खरं तर तुम्ही आमच्या घरचे पाहुणे आहात, या घरचे होणारे जावई आहात. पार्थ खरं तर असा नाही आहे, रम्याला चांगलंच माहिती आहे. तेव्हा रम्या म्हणत असते, खरं तर इथे पार्थला माझ्यापेक्षा जास्त कोण ओळखू शकतं? पार्थला माझ्यापेक्षा जास्त कोणीही ओळखू शकत नाही. ही सुद्धा गोष्ट तेवढीच जास्त महत्त्वाची आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा मानिनी म्हणत असते, बरं मी काय म्हणते, तुम्ही दोघेही जण इथे बसा आरामात, मी तुमच्याकरिता कॉफी घेऊन येते. तेव्हा लगेच आता इकडे
रम्या म्हणत असते, मामी असू दे, मी आणते कॉफी. उगाचच तुम्हाला आमच्यामुळे तुमच्या झोपीचा हिरमूड झाला नको. तुम्ही एक काम करा, सगळेजण जाऊन झोपा, मी आहे इथे, मी देते त्याला कॉफी. असं म्हणून आता मानिनीला सुद्धा ती जायला सांगत असते. पण जाता जाता मिथून काका म्हणतात, हे सगळं जे आहे ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे, कारण तुम्ही फार चुकीचं वागलेला आहात, असं आता इकडे मिथून काका म्हणत असतात. तर प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे, ती म्हणजेच की जर तुम्ही नेहमीच कमेंट करत होता डायरेक्टच्या सिरियल दाखवा, डायरेक्टचा एपिसोड दाखवा, व्हिडिओमध्ये दाखवा, तर तुम्हाला खरंच डायरेक्टची सिरियल पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर दिला गेलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही हाय मेसेज टाका. तिथे तुम्हाला सिरियल डायरेक्टची किंवा व्हिडिओद्वारे चांगल्या बेस्ट क्वालिटीमध्ये ही सिरियल पाहायला मिळेल. आणि तुम्हाला आणखीही कोणत्या झीच्या, कलर्सच्या किंवा आपल्या स्टारच्या इतर कोणत्याही मालिका पाहायच्या असतील तर नक्कीच तुम्हाला त्या तिथे पुरवण्यात येतील. त्यामुळे लगेचच पटापट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर हाय मेसेज करा. तर आता पुढे वळूयात. इकडे रम्या म्हणत असते, तू बस आणि मी तुझ्याकरिता ना इथे घेऊन येते कॉफी वगैरे, असं म्हणून आता ती कॉफी आणायला जाते. तर आता पार्थ हा रागानेच त्याच्या खोलीमध्ये येतो आणि तेव्हा काव्यासुद्धा आलेली असते, म्हणजे तोच काव्याला घेऊन आलेला असतो. आता काव्या लगेच त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि काव्या त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आल्यानंतर इकडे तो म्हणत असतो, नकोय मला. तेव्हा काव्या म्हणत असते, घ्या, मी तुम्हाला घ्यायला सांगितलंय ना, त्यामुळे गपचूप हा पाण्याचा ग्लास तुम्ही घ्यायचा आहे, समजलं. असं म्हटल्याबरोबर आता पार्थ लगेचच पाणी पितो आणि पाणी पिल्यानंतर तो आता इकडे काव्याला म्हणत असतो, सॉरी काव्या, खरंच. त्यावर काव्या म्हणत असते, कशासाठी. तेव्हा पार्थ म्हणत असतो, म्हणजे जे काही खाली झाले ना त्या सगळ्या गोष्टीसाठी खरंच एकदा स्वारी बरं का. म्हणजे मी असं इकडे तुमच्यासोबत वागायला नको होतं, पण खरंच त्या सर्व गोष्टींसाठी स्वारी. त्यावर आता इकडे काव्या म्हणत असते, खरंच तुम्हाला असं वाटतंय की तुमची चूक झाली म्हणून? खरंच तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही चुकला आहात म्हणून? नाही देशमुख, नाही, तुम्ही चुकला नाही आहात. तुम्ही आज इथे माझ्यावर पुन्हा एकदा खूप मोठे आरोप केले आहेत आणि तुम्हाला समजतसुद्धा नाहीत की तुम्ही नेमके काय आणि कोणते आरोप केलेले आहेत. पार्थ, खरं तर हे सगळं वागणं, ह्या सगळ्या गोष्टी मला इथे समजण्यापलीकडच्या आहेत. तुम्ही असं कसं इथे वागू शकता तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा आता इकडे जी काही आपली काव्या आहे ती बोलत असते. त्यावर पार्थ म्हणत असतो, स्वारी ना काव्या, खरंच अगदी मनापासून स्वारी, मी खरंच चुकलो. त्यावर काव्या म्हणत असते, नाही देशमुख, तुम्ही फक्त चुकला नाही आहात, तर तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. तुम्ही सर्वांसमोर माझ्यावर ओरडलात आणि त्याचबरोबर फक्त ओरडलाच नाहीत तर तुम्ही तिथे काय केले तुमच्या लक्षात येते का? तर तुम्ही तिथे माझ्यावर संशय घेतलात आणि तुम्हाला असं वाटलं का की मी खरंचच इकडे पपई मुद्दामून खाईल म्हणून, आणि तुम्ही सरळ सरळ माझ्यावर तो आरोप केला पार्थ, असं आता इथे ती बोलत असते. तेव्हा पार्थ तिला पुन्हा पुन्हा स्वारी म्हणत असतो आणि स्वारी म्हणून सुद्धा काव्या काही केले ऐकत नाही. त्याच वेळेला आता पार्थ तिला म्हणतो, ऐका ना काव्या, आपल्यातला हा वाद आपण इथेच मिटूया का? तेव्हा काव्या म्हणत असते, हा वाद लक्षात येते का पार्थ तुम्ही काय बोललात आत्ता? तर वाद आहे हा, खरंच हा वादच आहे आणि हा वाद आपण इथे मिटवलाच पाहिजे. तुमच्या लक्षात सुद्धा येत नाही की हा वाद नेमका कसा सुरू झालाय आणि कशामुळे सुरू झालाय. त्यावर लगेच आता इकडे काव्या म्हणत असते, तुम्हाला असं वाटत नाही का देशमुख की हा वाद इथे फक्त आणि फक्त आपल्या या बाळामुळे आहे म्हणून? त्यावर लगेच आता पार्थ तिला समजावतो आणि म्हणत असतो, काव्या प्लीज प्लीज तुम्ही ऐकून घे ना मी काय म्हणतोय ते. तेव्हा लगेच आता काव्या म्हणत असते, तुम्हाला आता अजूनसुद्धा असं वाटतंय ना की हा वाद जो आहे ना तो आपल्या दोघांमध्ये आहे? म्हणजे अजूनसुद्धा आपण दोघेच आहोत का? मला वाटलं की आता आपण तिघे आहोत. म्हणजे मला असं वाटत होतं की तुम्ही हा जो काही वाद आहे ना तो आपल्या तिघांमध्ये असलेला वाद तुम्ही इथे मिटू पाहताय असं मला वाटत होतं. त्याच वेळेला हे सगळं काही होत असताना आपण पाहतो की लगेचच काव्या पुन्हा म्हणत असते, पार तुमच्या गोष्ट लक्षात येत नाही, कारण तुम्ही फक्त आणि फक्त बाळाचा विचार करताय. तुम्ही माझा त्याचबरोबर कसलाच विचार करत नाही आहात. तेव्हा पार्थ म्हणत असतो, स्वारी काव्या, नाही स्वारी अजिबातच म्हणू नका, कारण हल्लीचं तुमचं वागणं आणि त्या सगळ्या गोष्टी अशा चाललेल्या आहेत. पण पार्थ मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला असं का बरं वाटलं
की मी खरंच इथे ती पपई खाईल म्हणून? नाही पार्थ, तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवलेला आहे, असं काव्याचं स्पष्टपणे म्हणणं असतं. त्यानंतर काव्या मात्र झोपायला निघून जाते आणि काव्या झोपायला निघून गेल्यानंतर ती झोपणार तेवढ्यातच आता इकडे पार्थ तिला म्हणत असतो, प्लीज पोटावर झोपू नका. तेव्हा काव्या पुन्हा एकदा पार्थकडे रागाने पाहते आणि त्यानंतर पुन्हा ती सरळ झोपते. आता 11:11 झालेले असतात. तेव्हा लगेच आता पार्थ म्हणत असतो, खरं तर मला ना इथे कळतच नाही आहे, कशाला उगाचच युनिव्हर्सकडे थोडासा नात्यामध्ये ट्विस्ट मागितला होता. नसता मागितला तर बरं झालं असतं, असं सुद्धा आता इथे तो बोलू लागतो. त्याच वेळेला आपण इकडे पाहतो दुसऱ्या बाजूला हे दोघेही जण बसलेले असतात. तेव्हा तो म्हणत असतो, ऐक ना, मी पपईच खाल्ली असती, उगाचच तू ह्या सर्व गोष्टी केल्यास. काहीही गरज नव्हती तुला उगाचच हे सगळं काही करण्याची. मी खाल्ली असती ना पपई, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा रम्या म्हणत असते, दे ना सोडून, नको उगाचच या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार करू. तेव्हा तो म्हणत असतो, अगं असं कसं म्हणतेस? त्या सर्व गोष्टींचा एवढा विचार करू नको असं नको म्हणूस, कारण मला त्या सर्व गोष्टींचा त्रास झाला आहे. आणि आत्तापर्यंत रम्या म्हणत असते, खरं सांगू का, आत्तापर्यंत ना ह्या सर्व गोष्टी मला इथे सहन करण्याची आणि त्याचबरोबर सतत आरोप इथे घेण्याची सवय झाली होती. कारण प्रत्येकजण येणार आणि प्रत्येकजण माझ्यावर आरोप करत राहणार आणि मी कशी आहे, अशी आहे, तशी आहे, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तो बोलतच राहणार. त्यामुळे उगाचच तू स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नकोस. त्यावर विजय म्हणत असतो, आत्तापर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये दुसरं कोणी नव्हतं, आता मात्र तुझ्या आयुष्यात विजय आलेला आहे. त्यामुळे आता तुझं आयुष्य हे माझ्यासोबत बांधलं गेलेलं आहे. आणि तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, पण बरं झालं तू ऐन वेळेला आलास. तेव्हा तो म्हणतो, अगं उलट तू मला फोन करून बरं झालं सांगितलंस की तुझे गॉगल्स गाडीमध्ये राहिलेत. अरे पण तू ते सकाळी दिले असतेस तरीसुद्धा चाललं असतं, त्याने काय फरक पडला असता? नाही, मला फरक पडला असता ना. आणि मला सांग, मी जर आत्ता ह्या वेळेला इथे आलो नसतं तर तुला कोणी वाचवलं असतं? कसा आहेस रे तू विजय? तेव्हा तो म्हणत असतो, मी कसा आहे ना, मी खूप वेगळा आहे आणि ह्या विजयमध्ये अनेक विजय लपलेले आहेत, दडलेले आहेत आणि ते तुलासुद्धा समजणार नाहीत, असं स्पष्टपणे आता इकडे विजय बोलत असतो. तर प्रेक्षकांनो, हे सगळं विजय बोलल्यानंतर रम्या तर त्याच्याकडे पाहतच असते. रम्याला आतापर्यंत असं वाटत असेल की मी विजयला स्वतःच्या तालावर नाचवते, पण प्रेक्षकांनो तसं नाही आहे बरं का. इथे खरं तर विजयच बहुतेक ना रम्याला नाचवणार आहे, चांगलीच तिची गंडवणार आहे असं वाटतंय बरं का, त्याच्याकडे बघून आणि त्याचे ते सगळे शब्द वगैरे ऐकून. असो, आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो, दुसऱ्या दिवशीची सकाळ छान झालेली असते. आता जीवा सकाळीच जे काही रिपोर्ट्स आहेत ना, ते रिपोर्ट्स घेण्यासाठी हॉस्पिटलला गेलेला असतो आणि त्याला रात्रीचा तो क्षण आठवत असतो. त्याने कितीतरी वेळा असं लिहिलं होतं की आम्ही आईबाबा होणार आहोत, आम्ही आईबाबा होणार आहोत, असं बऱ्याचदा त्याने लिहिलेलं होतं आणि तेच त्याला इथे आठवत असतं. आता तो हॉस्पिटलच्या त्या लॉबीमध्ये बसलेला असतो आणि तेवढ्यातच त्याला नंदिनीचा कॉल येतो. आता नंदिनी त्याला म्हणत असते, जीवा काय झालं, तुम्ही वेळेवर पोहोचलात ना, डॉक्टरांशी बोलणं झालं ना, सगळं काही ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं हो हो हो, किती आणि कसले प्रश्न विचारणार आहे, सगळं काही ठीक आहे. मी हॉस्पिटलमध्ये पण आलो आहे, पण मला थोडंसं लेट झालं आहे. का लेट झालं आहे? अगं मी येताच ना गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेलो होतो आणि गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन असं सांगितलं की आम्हाला ना एक छान अशी गोड परी दे. आणि त्याचबरोबर तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो का, आणि मला सोडून मंदिरात गेलात तुम्ही? अगं आणि गोड परी नाही, गोड मुलगा. गप्प बस हां, असं काहीच नाही आहे, तुला कळत नाही का कोण होणार आहे? बरं ठीक आहे, जे काही असेल ते असेल. बरं ठीक आहे, तुम्ही आता डॉक्टरांशी बोलून घ्या, डॉक्टर आल्यानंतर काय म्हणतायत आणि काय नाही ह्या सगळ्या गोष्टी मला सांगा. आणि त्याचबरोबर जीवा म्हणत असतो, तू अजिबात काळजी करू नकोस, आपण आईबाबा होणारच आहोत, काही जरी झालं ना तरीसुद्धा. तेव्हा लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते, हो 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 हो, चालेल. आणि तेव्हा आता तुम्ही सुद्धा अजिबात इकडे टेन्शन घेऊ नका आणि कसल्याही गोष्टीचा जास्त विचारसुद्धा करू नका हां जीवा, असं सुद्धा नंदिनी आता इकडे त्याला सांगत असते. त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, हो तर तू बघ आता एकदा रिपोर्ट आले ना तर मग अजिबात आपण खचून जायचं नाही आणि काही जरी झालं ना नंदिनी, तू अजिबात काळजी करू नकोस. बरं तुला सांगतो ना, आपल्याला बाळ होणारच आहे, आपण आईबाबा होणारच आहोत, समजलं तुला, असं जीवा आता इथे म्हणत असतो आणि नंदिनीला बोलूनच तिथून हॉस्पिटलमध्ये बसल्याच आधार देत असतो. आता तेवढ्यातच डॉक्टर यायची वेळ झालेली असते. तेव्हा जीवा नंदिनीला म्हणतो, ऐक ना नंदिनी, डॉक्टर येण्याची वेळ झालेली आहे, मी नंतर फोन करू का तुला, किंवा मी रिपोर्ट घेऊन डिरेक्टली घरी
लगेच येतो असं सुद्धा तो बोलतो. आता डॉक्टर काय म्हणतात ते बघूया. आता लगेचच तिथे डॉक्टर येतात. नंदिनीचा फोन ठेवला जातो. डॉक्टर आल्याबरोबर म्हणत असतात, हे घ्या मिस्टर देशमुख तुमचे रिपोर्ट, आणि सॉरी मला थोडीशी इमर्जन्सी आहे त्यामुळे मला ताबडतोब जावं लागेल असं म्हणून आता लगेच जीवाच्या हातामध्ये ते रिपोर्ट्स दिलेले असतात. जीवा लगेच आता डोक्याला लावलेला जो काही गंध आहे मंदिरामधला तो एक बोटाने थोडासा काढून घेतो आणि त्या रिपोर्टला लावत असतो. आणि रिपोर्टला लावल्यानंतर आता तो रिपोर्ट आहे त्याच ठिकाणी बसतो आणि आहे त्याच ठिकाणी तो रिपोर्ट वाचण्याचा प्रयत्न करत असतो. आता खरं तर रिपोर्ट वाचत असताना त्याला खरंच आता खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. तो रिपोर्ट वाचतो आणि टेन्शन आल्यानंतर आहे त्याच ठिकाणी खाली बसतो. कारण रिपोर्टमध्ये आता बऱ्याच काही गोष्टी इथे दिलेल्या असतात. त्यांनी तर आपल्याला आणखी असं सांगितलेलं नाही आहे की रिपोर्ट काय आहेत, काय पद्धतीने आलेले आहेत, किंवा त्यांनी दाखवलं नाही आहे, किंवा पुढे जाऊन सुद्धा नंदिनी वगैरे अजिबात बोलली नाही आहे. तर प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला जर ही सिरियल डायरेक्टची बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर हाय मेसेज करा. सगळ्या स्टारच्या, जीच्या किंवा कलरच्या कोणत्याही सिरियल तुम्हाला पाहायच्या असतील तर नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ पोहोचवला जाईल. ठीक आहे. आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो तर इकडे दुसरंच आपल्याला आज नवीनच काहीतरी बघायला भेटतंय बरं का. नवीनच म्हणजे काय झालंय, इथे जी काही रम्या आणि त्याचबरोबर इकडे आपली काव्या, ह्या दोघी जणी आता याच्याकडे गेलेल्या असतात, म्हणजे बाहेर गेलेल्या असतात त्या फिरण्यासाठी. आज बहुतेक काव्याच्या ह्याला सुट्टी आहे आणि त्यामुळे ती लोक बाहेर गेलेली असतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला जीवा घरी आलेला असतो आणि जीवा घरी आल्यानंतर इथे नंदिनी म्हणत असते, काय झालं जीवा? तो म्हणत असतो, काही नाही, मी आहे माझ्या खोलीमध्ये, फ्रेश होतो असं म्हणून तो खोलीमध्ये निघून जातो. तर इकडे ह्या दोघी जणी बाहेर भेटतात आणि त्या बाहेर म्हणजे ह्या शॉपिंगला गेलेल्या असतात. आता शॉपिंगला गेल्यानंतर यांची शॉपिंग ही थोडीशी बऱ्यापैकी झालेली असते आणि त्यांचा ती चर्चा सुरू असते. आता रम्या म्हणत असते, बघितलं, बरं झालं आपण दोघी जणी शॉपिंगला आलो, किती काय काय वस्तू घेतल्या ना गं आपण. तेव्हा काव्या म्हणत असते, काय घेतलं आपण? पायाला सूज येऊ नये म्हणून क्रीम घेतली, त्याचबरोबर इथे प्रेग्नेन्सीमध्ये घालायचे कपडे घेतले, आणि काय घेतलं गं रम्या? तेव्हा रम्या म्हणत असते, अगं वेडी आहेस का काव्या? आता पुढील 9 महिने तरी तुला ह्याच गोष्टी इथे घ्याव्या लागणार आहेत आणि हीच तुझी शॉपिंग असणार आहे. याच्यात नवीन आणि वेगळं असं काय असणार आहे काव्या? तेव्हा काव्या म्हणत असते, आता तुम्ही सुद्धा तू सुद्धा तेच करणार आहेस का? 9 महिने हे 9 महिने ते असंच तुम्ही मला ट्रीट करणार आहात का प्रत्येक वेळेस? खरंच आई होणं काही पाप आहे का माझ्यासाठी? तेच मला काही कळत नाही. तेव्हा लगेच रम्या म्हणत असते, अगं असं नाही आहे काही, पण तरीसुद्धा गं, बरं चल निघूयात का आपण? त्यावर लगेच काव्या म्हणत असते, ऐक ना, लगेच नको जायला, म्हणजे घरी नको जायला, आपण इथेच थोडा वेळ थांबूया का? त्यावर रम्या म्हणत असते, का गं काय झालं? सगळं काही ठीक आहे ना? म्हणजे तू अशी इथे अचानकच थांबायला वगैरे म्हणतेस ना, म्हणून विचारलं. तुला घरी जायचा कंटाळा आलाय का? म्हणजे तुला घरी जायचं नाही आहे का? बोर होते का? तेव्हा काव्या म्हणत असते, नाही नाही, बोर असं नाही आहे, पण इच्छा होत नाही गं लगेचच घरी जायची, म्हणून म्हटलं आपण इथे थोड्या वेळासाठी थांबूया का? आता तेव्हा लगेच रम्या म्हणत असते, बरं ठीक आहे, थांबूया, बोलूयात ना, पण काही प्रॉब्लेम नाही, एवढंच मला सांग. त्यावरती म्हणत असते, नाही नाही, काहीही प्रॉब्लेम नाही, तू काळजी करू नकोस. त्याच वेळेला आता काव्या म्हणत असते, ऐक ना, बघ ना, आज आपली शॉपिंग तर झालीच आहे, बरं झालं क्लासला पण, म्हणजे मी जेव्हा बाहेर क्लासला वगैरे जायची ना तेव्हा कसं अभ्यास आणि क्लास ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे असे जास्त विचार यायचे नाही बाळाचे, आईचे वगैरे, पण मग आता घरी असल्यामुळे थोडेसे विचार वगैरे येत आहेत. मग मी काय म्हणते, ऐक ना, आपण पाणीपुरी वगैरे खायला जायचं का? तेव्हा रम्या म्हणत असते, हो हो चालेल ना. पण तेवढ्यात रम्या पुन्हा आणखी बॅकला येते आणि म्हणत असते, नाही, खरं तर मी पाणीपुरी वगैरे खाण्यासाठी तुला घेऊन गेले असते, पण त्याचं काय आहे ना, उगाचच मी तुला पाणीपुरी खायला घेऊन गेले आणि उगाचच परत आणखी असं व्हायला नको, म्हणजे सगळेजण माझ्यावर पुन्हा आणखी काहीतरी कारण सांगून ओरडतील वगैरे, ह्या सर्व गोष्टी व्हायला नको ना, म्हणून मी तुला नाही नेते पाणीपुरी खाण्यासाठी, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला काव्या म्हणत असते, तुला कोणी काही नाही बोलणार, कोणी म्हणजे पार्थचं म्हणतेस ना तू, तर तुला एक गोष्ट सांगू का, पार्थच्या वतीने मी तुला पुन्हा एकदा सॉरी म्हणते, म्हणजे खरं तर ते बाळाच्या बाबतीत थोडेसे हेच आहेत असं ती म्हणत असते. तेव्हा लगेच आता इकडे रम्या म्हणत असते, मला एक गोष्ट सांग, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की तुला बाळ नको आहे का गं? म्हणजे पार्थला बाळ हवंय आणि तुझ्यावर बाळाची जबरदस्ती अशी काही होते का? असं ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, जीवा आता ताबडतोब त्याच्या खोलीमध्ये येतो आणि तो खोलीमध्ये आल्यानंतर दरवाजा बंद करतो. आता दरवाजा बंद केल्यानंतर आपण पाहतो की इकडे जी काही नंदिनी आहे ती त्याच्या पाठीपाठी आलेली असते. आता नंदिनी पाठीमागे आल्यानंतर इकडे जीवासुद्धा लगेच दरवाजा लावून असतो आणि तेव्हा नंदिनी दरवाजा वाजवते. आता जीवा म्हणत असतो, अगं थांब जरा, मी कपडे चेंज करत होतो. आता नंदिनी आतमध्ये येते आणि म्हणत असते, काय झालं जीवा, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा जीवा म्हणत असतो, हो ठीक आहे, पण काय गं काय झालं? मी कपडे चेंज करत होतो ना.
कुठे कपडे चेंज करताय तुम्ही? कपडे तर तुम्ही चेंज करतच नाही आहे. तुम्ही तर आहे त्याच कपड्यामध्ये आहात. काय झाले जीवा, सगळं काही ठीक आहे ना? असं इकडे आता तो लगेचच म्हणत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे नंदिनीने ते रिपोर्ट्स जे आहेत ना ते शोधलेले असतात आणि ते रिपोर्ट्स नंदिनीने हातामध्ये घेतलेले असतात आणि ते रिपोर्ट्स नंदिनीने हातामध्ये घेतल्यानंतर आता ते रिपोर्ट्स ती नंदिनी वाचते आणि तेव्हा तिला फार मोठा धक्का बसतो. इकडे दुसऱ्या बाजूला रम्याने काव्याला प्रश्न विचारलेला असतो की खरं खरं सांग, तुला हे बाळ नको आहे का आणि पार्थलाच फक्त हे बाळ हवं आहे का, असं ती इथे बोलते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर फार इंटरेस्टिंग असतो बरं का. उद्याच्या भागामध्ये आता इकडे नंदिनीना आणि जीवाने जे काही महिलांसाठी ठरवलेलं आहे ना त्या महिलांना इथे बोलावून घेतलेलं असतं आणि त्या महिलांना इथे बोलावून घेतल्यानंतर आता लगेचच नंदिनी म्हणत असते, ह्या त्याच बायका आहेत, ह्यांना मूल होऊ शकत नाही, ह्या त्या बायका आहेत आणि त्यामुळे मी ह्या बायकांना घरी बोलावून घेतलेलं आहे. तर आता मला तुमच्या सगळ्यांपैकी कोण असं सांगा की तुम्हाला कोणाकोणाला इथे मूल हवं आहे आणि तुम्हाला मूल होत नाही, त्यामुळे तुमची दत्तक घेण्याची मुलाची तयारी आहे. म्हणजे जर तुम्ही मूल दत्तक घेतलं तर तुम्ही आई होऊ शकता, त्याचबरोबर तुम्हाला आई पण जगता येऊ शकतं आणि एका दत्तक घेतलेल्या त्या मुलाला सुद्धा सगळ्या काही गोष्टी मिळू शकतात. त्याच वेळेला वसू इथे म्हणत असते, बाई मला तर ना हे दत्तक घेण्याचं प्रकरण अजिबातच पटत नाही. म्हणजे काय आहे ना हे सगळं, असं कोण करतं बरं दत्तक घेणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी? मला एक गोष्ट सांगा, आपल्या रक्ताचं जे काही बाळ आहे, आपलं जे काही आपल्या पोटातून जन्म घेणारं जे बाळ आहे त्यावर असलेली माया, त्यावर त्याच्यासोबत असलेली ओढ, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्याच आहेत ना. म्हणे की मूल दत्तक घेऊया, हे असलं कोण करतं बरं उगाचच? ज्याला खरंच, ज्या बायका वांझुट्या आहेत किंवा ज्यांना खरंच खूप प्रॉपर्टी आहे त्यांनी मूल दत्तक घेतलेली गोष्ट वेगळी. असं कसं होऊ शकतं बरं? असं म्हणून मुद्दामच वसूने आता नंदिनीचा हा प्लॅन हाणून पाडलेला असतो आणि तिला डिमोटिवेट करण्याचं काम केलेलं असतं. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जेव्हा नंदिनीला समजावतो तेव्हा नंदिनी म्हणत असते, मी कोणतीही गोष्ट करायला गेले ना तर वसू त्या प्रत्येक गोष्टीमध्ये खोडा घालतात आणि त्यांना असं वाटतं की नाही, मी पुन्हा एकदा 2 पावले मागे येणार. पण मी सुद्धा नंदिनी आहे, काही जरी झालं ना तरी सुद्धा मी 2 पावले काय, एकही पाऊल मागे येणार नाही. त्या जेवढ्या मला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील ना तेवढं मी पुढेच जात राहणार आणि आई त्यांना होऊनच दाखवणार, असं स्पष्टपणे नंदिनीने बोललेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. आणि पुन्हा एकदा, जर तुम्हाला डायरेक्टची सिरियल पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर हाय मेसेज करा. धन्यवाद.